ही आमच्या घराण्यातून गेली 1100 वर्षापासून श्री देवीची सेवा करण्यासाठी पालखी येते। देवीचे जे माहेर म्हणून आमच्या घरात बुरानगर हे समजलं जातं आणि तिथून मुलीप्रमाणे दरवर्षी पलंग आणि पालखी हे आमच्या घरातून देवीला येत असतं। देवीने लहान मुलीच्या रूपामध्ये आमच्या घरामध्ये 14 वर्ष वास्तव्य करून आमच्या पूर्वजांना देवी प्रसन्न झाली। संत जानकोजी देवकर यांना या देवीने दृष्टांत देऊन ही पलंग आणि पालखी आणण्याचं हे केलेलं। तेव्हापासून आमच्या घराण्यामध्ये ही पलंग आणि पालखीची परंपरा आज तागायत चालू आहे। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी पालखी नवीन बनवल्या जाते आणि पलंग सुद्धा दरवर्षी नवीन बनवला जातो। देवीनी पालखी वापरल्यानंतर तिचं हवनामध्ये विसर्जन केलं जातं आणि पलंगाचं पौर्णिमेच्या दिवशी विसर्जन केलं जातं। ही जी परंपरा आहे ही माझी 29वी पिढी सध्या चालू आहे। शारदीय नवरात्र महोत्सव हा महिषासुराची युद्ध खेळून देवीने विजय संपादन केलेलाचा हा उत्सव असतो, शारदीय नवरात्र महोत्सव। आणि आज या ठिकाणी महिषासुराची युद्ध खेळून विजय संपादन केल्यानंतर आई तुळजाभवानीला नगरवरून आलेल्या मानाच्या पलंग आणि पालखीमध्ये त्याचा मान आहे परंपरेनुसार। आज या नगरवरून आलेल्या पालखीमध्ये देवीला बसवून या मंदिराला एक प्रदर्शना मारली जाते आणि ही एक प्रदर्शन मारल्यानंतर या ठिकाणी देवीला बोपे पुजारी यांच्या घरातून आणलेल्या मानाच्या आरत्या ओवाळल्या जातात। या दरम्यान सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी पलंग देवीला सजवला जातो आणि त्या पलंगावरती देवीला श्रम निद्रा, जे नवरात्रानंतर 5 दिवसाची निद्रा असते, त्या निद्रेसाठी देवीला निद्रिस्त केलं जातं आणि त्यानंतर पौर्णिमेला या देवीची पुनः प्रतिष्ठापना केली जाते। परंतु या दरम्यानच्या काळामध्ये देवीला पालखीमध्ये बसवण्यापूर्वी देवीला 108 साड्यांची दिंड रात्री 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत नेसवले जातात आणि त्यानंतर आलेल्या भक्तांना देवीचं दर्शन दिलं जातं। आणि हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे की साक्षात देवी, भक्त आणि सर्व हे उत्साहाचं वातावरण असते। आई राजा उदो उदोच्या जयघोषामध्ये कुंकाची उधळण आणि फुलाची उधळण कळून हा आनंद उत्सव साजरा केला जात असतो आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून मंदिर संस्थान, पुजारी असतील, देवी भक्त हे साजरी करत असतात।